हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। 15 ऑगस्टनंतर तुमची प्रथम चाचणी परीक्षा सुरू होत आहे, त्यामुळे आजपासून चाचणी परीक्षेच्या व्हिडिओ अपलोड करणार आहे। तुम्ही मागील वर्षाच्या चाचणी परीक्षेच्या व्हिडिओंचाही अभ्यास करावा। त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, ती अवश्य पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठी विषयाची चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। चला तर मग पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। साखर शाळा कशासाठी सुरू झाल्या आहेत? उत्तर, ऊस तोडणीचे कामगार फिरतीवर असतात, त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून साखर शाळा सुरू झाल्या आहेत। दुसरा प्रश्न, डॉक्टर खानखोजे यांनी मक्याची कोणती नवीन संकरित जात शोधली? उत्तर, डॉक्टर खानखोजे यांनी तेवो मका ही मक्याची नवीन संकरित जात शोधली। तिसरा प्रश्न, मानवाने भांडी कशापासून बनविली? उत्तर, मानवाने दगड, लाकूड, लोखंड, तांबे व चांबडे यापासून भांडी बनविली। तसेच आजच्या काळात चांदीची भांडी बनवली जातात, तसेच पितळ, कांसे, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, हिंडालियम अशा संमिश्र धातूंची ही भांडी बनविली जातात। चौथा प्रश्न, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक व खोबरे इत्यादी वस्तू असतात। प्रश्न दुसरा अ, पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा। झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते, या आशयाची किंवा या अर्थाची कवितेची ओळ आहे। तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे। दुसरा आहे, मराठी भाषा दूरवर पसरली आहे, माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते। दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। पुढचा आहे ब प्रश्न, पुढील शब्दांचे 2-2 अर्थ लिहा। हार, माळ आणि पराजय, वात, ज्योत, वारा, पाट, बसायचे पाट आणि पाण्याचा पाट। क, गटात न बसणारा शब्द शोधून लिहा। श्रीमंत, गरीब, लखपती, धनवान। गरीब हा काय, याच्यात गटात न बसणारा शब्द आहे, बाकी सगळीच समानार्थी शब्द आहेत, श्रीमंत, लखपती, धनवान। रात्र, निशा, यामिनी, प्रभात, याच्यात प्रभात हा गटात न बसणारा शब्द आहे, रात्र, निशा, यामिनी हे रात्रीशी संबंधित समानार्थी शब्द आहेत। ड, सूचनेनुसार उत्तरे लिहा। त्यातलं अ आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा। मी 4 दिले आहेत, यापैकी तुम्हाला 2च विचारले जातात। पूर्ण, अपूर्ण, हर्ष, दुःख, मंजूळ, कर्कश, प्रगती, अधोगती। ब, समानार्थी शब्द लिहा। स्त्रिया, ललना, गोप, गुराखी, राग, रोष, मती, बुद्धी, यात पण 4 पैकी 2 विचारले जातात। क, वचन बदला। चरवी, चरव्या, सुट्टी, सुट्ट्या, चूल, चुली, तवा, तवे, 4 पैकी 2, म्हणजे मी 4 लिहून दिलेले, 2च विचारले जातात तुम्हाला। ड, लिंग बदला। बगळा, बगळी, मित्र, मैत्रीण, बैल, गाय, पुरुष, स्त्री। प्रश्न तिसरा, पुढील क्रियाविशेषण अव्ययांची 2-2 उदाहरणे लिहा। कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय दिले, दररोज आणि परवा, नेहमी। आता दररोजपासून वाक्य बनवायचे। रोशन दररोज शाळेत जातो। परवा या क्रियाविशेषण अव्ययापासून आपल्याला वाक्य बनवायचे, मी परवा माझ्या मामाकडे जाणार आहे। नेहमी, नेहमी मोठ्यांशी आदराने बोलावे। दुसरा आहे स्थलकालवाचक क्रियाविशेषण अव्यय, याच्यात समोरून, खाली आणि अलीकडे। समोरून, माझ्या समोरून पक्ष्यांचा थवा उडत गेला। खाली, साखरेचा डबा खाली आहे। अलीकडे, नदीच्या अलीकडेच शंकराचे मंदिर आहे। अलीकडे शब्द वापरून आपण काय केलेलं आहे, वाक्य तयार केले। पुढचं आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय दिलेले, कमी, पुष्कळ आणि भरपूर, त्यापासून वाक्य आपल्याला बनवायचे आहेत। कमी, मला सर्वात कमी गुण गणित विषयात मिळाले। पुष्कळ, गुलाबाच्या रोपाला पुष्कळ कळ्या आल्या आहेत। भरपूर,
या महिन्यात भरपूर पाऊस पडला. पुढचा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. सावकाश, पटकन, मंद. सावकाशपासून वाक्य बनवायचे. सोहम सावकाश गाडी चालवतो. पटकन, सुधा पटकन दार उघड. मंद, गुलाबाचा सुगंध मंद मंद येत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 7वीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तर तुम्हाला परीक्षेविषयी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून विचारू शकतात. मी प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.